रसिक हो नमस्कार. योगिनी पाळंदे यांचं एक लेखन मी आता सादर करतोय. शीर्षक आहे दारातीर्थी. नीट लक्षात घ्या, दारातीर्थी. मी दत्ता सरदेशमुख. त्या काळी चाळीतल्या घरात आमच्याकडं दोनच दारं, एक बाथरूमचं दुसरं घराचं. कॉमन संडासचा जमाना, त्यामुळं तिसरं दार होतं, पण ते घराबाहेर. आम्ही अक्षरशः विदारक जगलो. जागरण, अभ्यास, वाचन, वाचून डोकं दुखणं, पित्त खवळणं, मूड ऑफ असणं, रामप्रहरानंतरही उशिरापर्यंत लोळणं, यापैकी कुठल्याही कारणास्तव दार बंद व्हायचा अधिकार आणि संधी दोन्हीही मिळालं नाही. सगळं तिथल्या तिथंच गृहपाठ, तिथंच वाचन, तिथंच परीक्षेचं टेन्शन, तिथंच आजारपण, तिथंच सुट्टी, तिथंच पत्ते, सागरगोटे, तिथंच भातुकली, तिथंच पापड, तिथंच कुरड्या, तिथंच कांदे पोहे आणि बैठक, तिथंच वाडीवरून डोहाळ जेवण आणि बाळणपणसुद्धा. झालंच तर तिथंच उष्टावण, गणपती, दसरा, दिवाळी, संक्रांत, पाडवा. माझ्या आईचे सगळे सण तिथल्या तिथं बिनदाराचे झाले. माझं लग्न झालं तेव्हा कुठं बेडरूम नामक खोलीचा तिसरा दरवाजा आयुष्यात आला. आमच्या तिसऱ्या दरवाजाला बंद राहायची बंदी. सासूलादीत नव्हे तर स्वयंप्रेरित. रात्री बंद करतानाही इतका संकोच वाटे, सकाळ सोडाच पाठ झाली ती झाली की दुधाचं पातेलं विसळणं, आलं कुटणं की ठेचणं, चहा ठेवणं, भांडी लावणं, अशा कानांना आव्हान देणाऱ्या धारदार आवाजांमुळं दार बंदच राहू शकत नसे. दार बहुतेक वेळा उघडच असे. दिवसा कडी लावायची गरज आणि बिशाद दोन्ही नव्हती. आमच्या सासूमा तर बंद दारावर आतमध्ये काही बाई घडत असेल याची पर्वा न करता दोन घसघशीत थापा मारून दार खुशाल ढकलून आत यायच्या आणि रखुमाई पोजमध्ये उभ्या टाकायच्या. कधीकधी नुसतं बेडरूमचंच नव्हे तर कपड्यांच्या कपाटाचं दारही खुशाल उघडायच्या. त्याला वॉर्डरोब म्हणायचं धाडसच नाही. ते उघडल्यावर जर का आतला माल अंगावर कोसळला तर त्या माझ्यावर शब्दांनी कोसळायच्या. कशी का हाताला सवय नाही, कसं भरलंय ते कपाट, कपडे जागच्या जागी लावायला नकोत, जाऊ दे, मी काही बोलत नाही, काय हवं ते करा, असं बाणेदारपणे म्हणून दार उघडं टाकून माघारी फिरायच्या. मग येथे ओशाळली योगू कपाट आवरायला घ्यायची. दिवसाचं सताड उघडं दार, रात्री संकोचून लावलेलं दार, ठोकमपट्टीचे घाव झेललेलं दार, अशांनी मी अनुभवदार झालेले असतानाच लेकाचं लग्न ठाकलं. तेव्हा समजलं की तिनाची 4 दारं झाल्याशिवाय दोनाचे 4 हात होत नाहीत. कमीत कमी 3 BHK अशी अनुरूप फ्लॅट खरेदी झाली आणि तेव्हापासून आयुष्यात आला 4था दरवाजा. आमच्या दारासिंग सुना दारावर मदार ठेवून बंद दारामागं स्पेस मिळवू लागल्या. इतकी स्पेस की दार बंदला धरबंदच उरला नाही. दिवसा म्हणू नको, रात्री म्हणू नको, सकाळ नको, संध्याकाळ नको, नरसिंह वेळासुद्धा त्या पाळेनाशा झाल्या. त्यानं निदान संधिकालात कोथळा काढला, याने संधिकालाही सोडला नाही. तेव्हाही दार बंदच. दार उघड वया, दार उघड, अशी सुनावणी करायची पाळी आली आणि एकेकाळी आईच्या मागपुढं करणारा बाळ्यासुद्धा गद्दार होऊन वफादार बंद होऊ लागला. संवादाअभावी मी सपशेल दारातीर्थी झाले. दिवसांच्या विविध प्रहरी बंद दारामागं अंतःपुरात काय सीन असेल याची चिंता करतानाच व्हॉट्सअपच्या ताज्या लास्ट सीन नामक दाराची फट सापडली. मेटाकुटीला आलेल्या मातांना आणि सासवांना ते नवीन दार मिळाले. लास्ट सीन नामक तिसऱ्या डोळ्यानं दार आरपारदर्शी केलं. आतली दृश्य
अंदाजाने दिसू लागली. बंद दारामागं साधारणतः लोळणं, टी व्ही पाहणं, पुस्तकं वाचणं, नेटफ्लिक्स बघणं, नवऱ्याशी संवादू अथवा वादू, मैत्रीण, बहीण अथवा आईसोबत फोन अशी दुनियादारी करणाऱ्या सुनेनं एक दिवस लास्ट सीन हाईड करायचं सीन केलं. सासूबरोबर दिवसासुद्धा संवादाला तयार नसलेल्या आणि जगाशी व्हॉट्सअपद्वारे एनी टाईम संवादायला तयार असलेल्या सुनबाईशी संपर्क करायचा तो दरवाजाही बंद झाला. अर्थात ही कथा फक्त सुनेचीच नाही, घरीदारी सर्वच तरुणाईची ही कथा आहे. अभ्यास करायचा आहे, दार बंद. गोष्टीचं पुस्तक, दार बंद. नाश्त्याची डिश हातात, दार बंद. जेवणाचं ताट हातात, दार बंद. मैत्रिणीला फोन, दार बंद. कानात बुचकी घालून काय ऐकतात देव जाणे, दार बंद. OTT, दार बंद. या मंडळींशी संवाद साधायचा असेल तर बंद दरवाज्यांच्या बाहेर हेरगिरी करण्यावाचून काही इलाज उरत नाही. मनाची विसंवादी दारुण अवस्था करणाऱ्या या दारावर आमच्या सासूमाच्या इस्टाईलनं 2 घसघशीत थापा मारून दारासिंग कंपनीच्या मनाचे जाऊ देत गेला बाजार खोलीचं तरी दार ठोठवावं तर तेही पटत नाही. आणि संवादाचं दार नक्की कसं उघडावं या प्रश्नाला उत्तर सापडत नाही. दारातीर्थी या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखिका योगिनी पाळंदे. त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. कोणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला तो जरूर कळवावा. या लेखाचं अभिवाचन केलं मी दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. 8329730186.